जय महाराष्ट्र बातमी थेट येते मुंबईतून मातोश्रीतून। मातोश्री पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी। मातोश्रीवर आणि ठाकरेंवर टीका न करणारे शिंदे गटातील हे 5 आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात लवकरच प्रवेश करणार। शिंदेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची जोरदार चर्चा। उद्धव ठाकरेंकडे भेटण्याची वेळ मागितली। ते कोणते आमदार आहेत त्याची संपूर्ण यादीच आपल्याकडे आलेली आहे। आपण बघणार आहोत की नेमके ते कोणते आमदार आहेत। सविस्तर बातमीसाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नक्कीच लाईक करा। आपण बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। मातोश्रीकडे पुन्हा ओढा। टीका न करणारे हे 5 आमदार ठाकरेंच्या संपर्कात। लवकरच जाहीर प्रवेशाची शक्यता। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाल्याची चिन्ह दिसत आहेत। राज्यातील सत्ता समीकरण सतत बदलत असताना आता एक नवा राजकीय घडामोडींचा अध्याय लिहिला जात असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे आजपर्यंत मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कधीही उघडपणे टीका न करणारे हे 5 आमदार आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। गेल्या आठवड्यात शिंदे गटातील एका आमदाराने एकनाथ शिंदे यांना चॅलेंज देत मी तुमच्यामुळे निवडून आलो नाही तर भाजपमुळे आलो आहे असं भरसभेत सांगितलं आणि शिंदेंच्या नेतृत्वावर टीका केली। तेव्हापासून अनेक जण जे शिंदे गटात नाराज आहेत, ज्यांना मंत्रिपदं भेटली नाहीत किंवा जे जबरदस्ती शिंदे गटात गेले होते, असे लोक आता जागे झाले आहेत आणि ते लवकरच इतर पक्षात उड्या मारत आहेत। त्यामध्ये 2 ते 3 जण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। तसेच 5 आमदार हे ज्यांनी ठाकरेंवर कधीच टीका केली नाही ते आता उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरेंच्या पक्षात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे। कारण आता येणारा सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल हा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची जास्तीत जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण राजकीय विश्लेषक सांगतात की शेवटी ठाकरेंनाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळणार आणि शिंदे गटाचं जे अस्तित्व आहे ते भाजपाच्या हातात आहे। भाजपामध्येच त्यांना विलीन व्हावं लागेल। त्यामुळे अनेकांनी अगोदरच आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आता इतर पक्षात जाण्याची जी काही चाहूल लागली आहे। त्यामध्येच 5 आमदार यांनी कधीच ठाकरेंवरती टीका केली नाही। त्यामुळे ठाकरे त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सुद्धा इच्छुक आहेत असं समजत आहे। त्यामुळे आता जे काही शिंदे गट यांच्यावर उघडपणे टीका केल्यानं ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली, मात्र आता त्यांनी मातोश्रीशी संपर्क साधले असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आज पुन्हा एकदा मातोश्रीवर राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत। विविध नेते, कार्यकर्ते आणि आमदार यांची वर्दळ वाढल्याने ठाकरेंची ताकद पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे। 5 आमदारांची भूमिका यामुळेच बदलली की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे काहीच लक्ष दिलं नाही। मुख्यमंत्री असताना लक्ष दिलं, मात्र उपमुख्यमंत्री होऊन 1 ते 1.5 वर्ष झालं, परंतु त्यांना ना भाजपाच्या दबावामुळे निधी मिळत आहे ना काही मिळत आहे। त्यामुळे शिंदे गटात राहून आम्हाला काय करायचं असं म्हणत हे 5 आमदार आता उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहेत। त्यामधील पहिलं नाव आहे सध्या मंत्री असलेले प्रकाश आंबेडकर। प्रकाश आंबेडकर हे गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहेत। त्यांच्या कार्यावर सुद्धा एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपदावरून मुक्त करणार आहेत। आंबेडकर यांनी कधी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही, त्यामुळे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत। त्यानंतर दुसरं नाव आहे यवतमाळमधील माजी मंत्री असलेले संजय राठोड। संजय राठोड यांनी सुद्धा कधीच उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर एवढ्या 3 ते 4 वर्षामध्ये टीका केली नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का देत ते सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। त्यानंतर पुढचं नाव आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सध्या आमदार असलेले अब्दुल सत्तार। अब्दुल सत्तार हे अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची तयारी करत आहेत, परंतु शिंदे त्यांना वेळ देत नाहीत ना त्यांना मंत्रिपद देत आहेत। त्यामुळे ते सुद्धा लवकरच उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात येणार असून त्यांची भेट घेऊन झालेल्या चुकीची माफी मागून पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचं व्यक्त केली जात आहे। त्यानंतर त्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नाव म्हणजे प्रदीप जयस्वाल। प्रदीप जयस्वाल हे 3 ते 4 वेळा आमदार झालेले आहेत, परंतु त्यांना एकदा सुद्धा मंत्रिपद दिलं नाही। जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांचा बळी गेला, त्यामुळे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच त्यांनी टीका केली नाही। मात्र आता ते उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची महत्त्वाची
चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यानंतर पुढील नाव आहे ठाणे जिल्ह्यातील शांताराम मोरे. हे जे काही आमदार आहेत त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून या कोणत्याही आमदारांना अजूनपर्यंत हिरवा कंदील दाखवला गेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जे काही वाटेल म्हणजे ते या पक्षात त्यांना घेतील की नाही हे पुढील काळ सांगू शकतो. शिवसैनिक मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा गद्दार आमदारांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात घेऊन राजकारण करावं की नेमकं त्यांना घेऊ नये? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद.